चराग सा जला गया। दयार दिल की रात में चराग सा जला गया। मिला नहीं तो क्या हुआ, वो शक्ल तो दिखा गया। दयार दिल की रात में चराग सा जला गया। जुदाइयों के ज़ख्म दर्दे ज़िंदगी ने भर दिए। जुदाइयों के ज़ख्म दर्दे ज़िंदगी ने भर दिए। तुझे भी नींद आ गई, मुझे भी सब्र खा गया। तुझे भी नींद आ गई, मुझे भी सब्र खा गया। मिला नहीं तो क्या हुआ, वो शक्ल तो दिखा गया। दयार दिल की रात में चराग सा जला गया। ये सुबह की सफेदियां, ये तो पहर की जल्दियां। ये सुबह की सफेदियां, ये तो पहर की जल्दियां। अब आईने में देखता हूँ मैं कहाँ चला गया। अब आईने में देखता हूँ मैं कहाँ चला गया। मिला नहीं तो क्या हुआ, वो शक्ल तो दिखा गया। दयार दिल की रात में चराग सा जला गया। दयार दिल की रात में चराग सा जला गया। एपिसोडची इतकी सुंदर सुरुवात तू करून दिलीस, त्यामुळे थँक्यू सो मच. आणि तू स्थानापन्न होऊ शकतोस. संगीत सम्राट, संगीत सम्राट. नमस्कार, मी प्रियांका बर्वे तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते तुमच्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉवर्ड बाय ॲक्वागार्ड. सर्वप्रथम आपण स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं, सुरांचा शहेनशाह राहुल दादाचं. त्याचसोबत स्वागत करूयात आपल्या कॅप्टन्सचं, नादबधूर सह्याद्रीची कॅप्टन सावनी रवींद्र, स्वरमय कोकणची कॅप्टन जुईली जोगळेकरचं, सूरसाज विदर्भचे कॅप्टन राहुल सक्सेना आणि लयदार मराठवाड्याचा कॅप्टन अभिजित कोसंबी याचं.
मित्रांनो, आत्ता कुठे शो सुरू होतोय, आपले कॅप्टन सज्ज झालेत, जजेस तर रेडी आहेत आणि स्पर्धक पुढच्या फेरीत जायला आतुर आहेत. त्यामुळे पुढे अजून काहीही न बोलता मी थेट बोलवणार आहे आपल्या पुढच्या स्पर्धकाला. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं. अडवू नका माझं सोडा आता, पुरं झालं ना धनी, उगवली उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. हिचं ऐका पावन काय वागणं शोभतंय का तुम्हाला, तिचा हात धरण गालामध्ये हसताय शोभतंय का तुम्हाला, जरा लाज धरा येता जाता पाहिलं कुणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. नीरव शांतता कवती भवती, रात किडा है किर किर करती, नीरव शांतता कवती भवती, रात किडा है किर किर करती, भीर भीर उडती वर पाकोळा, धड धड होतोय मनी, उगवली उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी, उगवली शुक्राची चांदणी. थँक्यू. क्या बात है श्वेता, खूप मस्त गायलीस आणि माझी खूप जास्त आवडती लावणी आहे ही. आणि स्वरमय कोकण, लयदार मराठवाडा, नादमधुर सह्याद्री अशा अख्ख्या महाराष्ट्रभरातून तुला दाद आली आहे. सो पेच पडलाच आहे. तर त्याआधी मी असं म्हणते की आपण आपल्या जजेसना पहिले विचारूयात की त्यांना तुझं गाणं कसं वाटलं. राहुल दादा. श्वेता, आवाज तुझा अतिशय गोड आहे, छान आहे, ठसकेबाज आहे. फक्त ना जेव्हा तू हरकती घेतेस, जागा घेतेस ना, तेव्हा थोडंसं घसरल्यासारखं होतं. म्हणजे आपण पटपट पटपट पायऱ्या उतरत असलो तर कसं होतं की कधी कधी आपण एखादी पायरी स्किप करतो. तसं स्वरांच्या बाबतीमध्ये ना एस्पेशली खाली उतरताना ना खूप अवघड असतं ते सांभाळणं, तो तोल सांभाळणं अवघड असतं. त्यामुळे त्याची काळजी घे आणि ह्या थोड्याशा गोष्टी जर डोक्यात ठेवल्यास तर आहे पुढे, काही हरकत नाही तुला. थँक्यू सर. आदर्श. तू फक्त फोकस गातेस किंवा उडतीच गाणी गातेस असं नाही आहे. तू वर्सटाईल सिंगर आहेस, तुझ्या आवाजात तो दम आहे. या गाण्याला जो ठसका हवा होता तो तू दिलायस. फक्त बारीक बारीक ज्या आरतीजींनी गोष्टी केलेल्या आहेत त्या कुठे कुठे स्लिप होत होत्या. दादाने सांगितले क्लॅरिटी नव्हती खूप वेळा आणि कुठे कुठे शार्प होत होतीस. पण बजर वाजलेले आहेत, त्यांना ऑलरेडी तुझ्यात पोटेन्शियल दिसलेलं आहे. तर मला वाटतं यांना विचारूया ना आपण. यार विचारूयात. जुईली, तुला कसा वाटला परफॉर्मन्स श्वेताचा आणि का तुला श्वेता तुझ्या टीममध्ये हवी आहे? करेक्ट आदर्श आत्ता जे बोलला तेच माझं म्हणणं होतं की वर्सटाईल आहे ती मुळात आणि कमाल ठसका होता. माझ्या टीममध्ये मला तू हवी आहेस कारण की मला तुझी वर्सटॅलिटी यूज करायची आहे माझ्या टीममध्ये. सो कम टू माय टीम प्लीज प्लीज प्लीज. आपण नादमधुर सह्याद्री टीमची कॅप्टन सावनीला विचारूयात. काय आवडलं तुला श्वेताच्या परफॉर्मन्स? मला तिचा टोन खूप आवडला, एकदम क्लिअर टोन आहे. ती लावणी गाताना असं वाटलं की एखादं भावगीतही ती खूप छान गाईल किंवा चित्रपट गीत छान गाईल, जे मला तिच्याबरोबर एक्सप्लोअर करायला आवडेल. अर्थातच हाच मुद्दा आधी आदर्श आणि जुईली बोलले आहेत. पण मी दुसरा बजर दाबला होता जुईली, तुझ्या आधी मी बजर दाबला होता, त्यामुळे कदाचित मी अख्खा मुखडा ऐकला तिचा आणि जेव्हा ती मला आधीच कळलं होतं, मी confident होते. राहुल दादा म्हणाला
सो ते मी अख्खा ऐकल्यानंतर मी एक मिनिट, बदलणार. अभिजित एकदा बोलायला लागला की आपल्याला संधी मिळणार नाहीये, त्यामुळे बोलून घेऊ आधी. ही गायच्या आधीच मी बजर वाजवलं. बरोबर आहे अभिजित. का माहितीये का कारण ती ज्या पद्धतीने येते, म्हणजे मी आधी पण तिचं गाणं ऐकलंय आणि तिची जबरदस्त, म्हणजे तिला स्वतःवरच विश्वास आहे खूप की, आणि तिच्या हसण्यात तिच्या बॉडी लँग्वेजमध्ये ती दिसतं. आता काल पाऊस झाल्यामुळे थोडे स्वर घसरले असतील, त्याचं काय दादा एवढं तुम्ही मनाला लावून घेऊ नका. पण मी ते सगळं माझ्या ती क्लासमध्ये आली की ते मी सगळं करून घेईन. आणि माझ्याच ग्रुप, म्हणजे मी बजर पहिला दाबला असल्यामुळं माझ्याच ग्रुपमध्ये ती आली पाहिजे. आता मी थेट जाणार आहे आपल्या परीक्षकांकडे. याचा काय निर्णय लागतोय ते आता बघूयात. जो ठसका, जो बाज तुझ्या आवाजात आहे, तू अजून स्वतःला खूप गोष्टीत एक्सप्लोर करू शकते असं आम्हा दोघांनाही वाटतं. त्यामुळे मला आणि राहुल दादाला आम्हाला वाटतं की तू इथे सगळ्यांचीच फेवरेट झालेली आहेस ऑलरेडी. बरं, पहिल्यांदा मीच उठलोय, आता अजून या उठायचे आहेत दोघी. बरं, आता तू उठलाच आहेस तर मला वाटतं अशा वर्सटाईल गायकाकडे तू जायला हवं. आणि तू जातेस लयदार मराठवाडामध्ये अभिजितच्या टीम मध्ये. संगीत सम्राट. कॉंग्रॅच्युलेशन्स अभिजित, कॉंग्रॅच्युलेशन्स श्वेता, आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. राकट देशा, कणखर देशा, राकट देशा, कणखर देशा. दगडांचा देशा, दगडांचा देशा, दगडांचा देशा, दगडांचा देशा. नाजूक देशा, कोमल देशा, फुलांचाही देशा. अंजन कांचन करवंदीचा काटेरी देशा. बकुल फुलांचा प्राजक्तीचा दळदारी देशा. सनी 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 भाव भक्तीचा देशा. निक बुद्धीचा देशा. शाहिराचा देशा, करत्या मर्दाचा देशा. ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. ध्येय जे तुझ्या अंतरी, निशाणावरी नाचते करी. जोडी इह परलोकासी, व्यवहारा परमार्थासी. वैभवासी वैराग्यासी, वैभवासी वैराग्यासी. जरी बडक्याच बघव्या झेंड्याच्या एकच देशा. जरी बडक्यास हा बघव्या झेंड्याच्या एकच देशा. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. प्रणाम घ्यावा माझा श्री महाराष्ट्र देशा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. मंगल देशा, पवित्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा, महाराष्ट्र देशा. थँक्यू. मी पण सुपर्ब आयुष. खूप सुंदर. म्हणजे तू इतका छोटा आहेस आणि तू काय गायलास अरे. तू काय छोट्या छोट्या जागा घेतल्यास ना.
क्या बात आहे. मला असं वाटतं तू इतका नॅचरली सुरेल आहेस आणि तुझ्या गाण्यामध्ये एक इनोसन्स आहे आणि 2 बजर वाजलेले आहेत सावनी आणि जुईलीचे. मी जजेसना पहिले विचारते की त्यांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. राहुल दादा. आयुष, खूप छान आवाज आहे तुझा आणि गाणं पण अवघड आहे, म्हणजे त्याचा पिकअप अवघड आहे. लयदार आहेस तू, छान, इतक्या लहान वयामध्ये. मला तुझं कौतुक करावं असं वाटतं. थोडंसं ना बेटा सुरांकडे लक्ष दे. सुरुवातीला तू छान सुरात होतास तेव्हा सावनीचा बजर वाजला, पण जसा बजर वाजला, जसा जुईलीचा वाजला, तसा हळूहळू हळूहळू थोडंसं ना. आणि श्वासाकडे पण लक्ष दे. जेव्हा आपण शब्द म्हणतो ना तेव्हा कुठे श्वास घ्यायचा म्हणजे आपल्याला आरामात ती ओळ म्हणता येईल, हां, विदाऊट डिफिकल्टी. आय नो खूप लहान आहेस, त्याच्यामुळे ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आता तू ह्या दोघींपैकी कुणाकडे गेलास तर तुला छान शिकायला मिळतील. सो खूप खूप तुला शुभेच्छा आणि खूप छान प्रयत्न कर आणि खूप छान गा. थँक्यू सर. आदर्श. मला खूप आवडलं. ह्या वयात असं गाणं आणि इतकं ट्रिकी गाणं सोपं नाही आहे. मलाही माहिती आहे. आम्हीही रेकॉर्डिंगला क्लिकवर एखादं कुठल्या फिल्मच्या गाण्याचं प्लेबॅक करत असतो तर आम्हालाही क्लिक घ्यावी लागते कधी कधी, आणि त्या क्लिकला काही ट्रिकी चाल असेल तर आम्हालाही 2-3 रिटेक्स करावे लागतात. आणि तू 1 फ्लोमध्ये हे गाणं छानरित्या तू ते कॅरी केलं होतंस. मी म्हणणार नाही की तू परफेक्ट केलंस, पण एवढंही ह्या वयात विचारही करू शकत नाही कोणी. तू केलंस. तुझा आवाज खूप गोड आहे, इनसेंट आहे खूप. असाच सांभाळ आणि अजून तयारी कर. मी जुईलीला विचारते, तू मिठी मारलीस आयुषला येऊन, तुला कसं वाटलं गाणं त्याचं? मी पण एवढीशी असताना ना रियालिटी शोमध्ये होते आणि मला माहिती आहे काय दडपण असतं, आणि त्या दडपणाच्या पुढे जाऊन त्यांनी इतकं गोड इनोसेंटली गायलं. ऑफकोर्स राहुलदादा जे म्हणाला 2 बजर वाजल्यानंतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन गेलं आणि सूर इकडे तिकडे झाले, बट आपण करू ते बेबी, आपण करू, काय टेन्शन नाही. तू माझ्याकडे ये. ठरवलंस डायरेक्ट? येस येस येस. हो 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 हो, मी ठरवलं. डायरेक्ट ठरवते. सावनी. फर्स्ट ऑफ ऑल मी तुझ्या आवाजाच्या प्रेमात पडली आहे. किती ईज आहे तुझ्या आवाजात आणि तू एवढूसा आहेस आणि इतका मच्युअर्डली गायलास. मला ते खूप भावलं, म्हणून मी सगळ्यात आधी ॲक्च्युली बजरकडे माझा हात गेला, कारण ते खूपच भावलं मला तुझं गाणं. आणि आमच्या सगळ्यांचाच मित्र गंधार संगोराम त्याचं गाणं तू गायलंस, त्यामुळे खूप दिवसांनी त्याचं गाणं ऐकलं, त्यामुळे खूप छान वाटलं. आणि मला तर खूप आवडेल तू जर माझ्या टीममध्ये आलास तर. तर जजेस, आता तुम्हाला ठरवायचं आहे की आयुष कुठल्या टीममध्ये जाणार आहे, स्वरमय कोकण का नादमधुर सह्याद्री? मी डायरेक्ट सांगतो, कारण की ह्याचा जो अप्रोच होता गाण्याचा, इतका निरागस आवाज आहे, सॉफ्ट गातो, छान गातो, तर मला असं वाटतं की आमच्या संगीत सम्राटच्या सॉफ्ट गायिकेकडे तू जावंस. नादमधुर सह्याद्री सावनीच्या टीममध्ये. कॉंग्रॅच्युलेशन सावनी, कॉंग्रॅट्स आयुष, आणि विश यू ऑल द बेस्ट. बघूयात आता आपला पुढचा स्पर्धक हा कुठल्या टीम मध्ये जातोय. जोरदार टाळ्यांनी स्वागत होऊन द्या की आपल्या पुढच्या स्पर्धकाचं. सांगत नाही काल ऐकू आली कोल्हे कुळी.
सांभाळुऱ्याला ग आला फड सांभाळुऱ्याला ग आला हे तुझ्या उसाला लागल गोठा ग तुझ्या उसाला लागल गोठा फड सांभाळुऱ्याला ग आला फड सांभाळुऱ्याला ग आला तुझ्या उसाला लागल गोठा ग तुझ्या उसाला लागल गोठा मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजल बियाण मूळ जमीन काळ सोन त्यात नामांकित रुजल बियाण तुझा ऊस वाढला जोमाना तुझा ऊस वाढला जोमाना धाटा धाटान उभारी धरली पेरा पेरात सागर भरली नाही वाढीस जागा भरली रंग पानांचा हिरवा ओला रंग पानांचा हिरवा ओला तुझ्या उसाला उसाला लागल गोठा ग तुझ्या उसाला लागल गोठा फड सांभाळुऱ्याला ग आला फड सांभाळुऱ्याला निसर्ग उसाला लागल गोला ग तुझ्या उसाला लागल गोला तुझ्या उसाला लागल गोला ग तुझ्या उसाला लागल गोला. क्या बात है. इतका सुंदर परफॉर्मन्स झाला आहे तुमचा आणि आपल्या चारही कॅप्टन्सनी बजर दिलेला आहे आणि आता ह्याचा निर्णय घेणार आहेत जजेस की काय होणार आहे. राहुल दादा तुला कसा वाटला परफॉर्मन्स? मला एंटायर परफॉर्मन्स खूप आवडला. सगळ्यात आवडला तो थॉट होता, कारण अशा पद्धतीने जुन्याच गाण्यांकडे नवीन चष्मा घालून बघितल्यासारखं वाटलं मला. आदर्श? मला ढोलकीतले मधले मधले पिकअप्स खूप आवडले जे तुझे होते आणि हेच तुमच्यात वेगळं आहे मला असं वाटतं तुमच्या पूर्ण ग्रुपमध्ये की तुम्ही एकत्र असलात ना तरी एक आवाज येतो यार, एवढं तुमचं सिंक आहे. मला परत एकदा म्हणायचं आहे शिंदेशाही सलाम, आवाज वाढव. ये बात. इतक्या सुंदर तुम्हाला कमेंट्स मिळाल्या जजेसच्या आणि दे आर व्हेरी हॅपी. पण मी आता जाणार आहे आपल्या कॅप्टन्सकडे. सावनी तुला काय वाटतंय? मी कोकणातली आहे, मी रत्नागिरीची आहे, तर ऑब्व्हियसली यार माझ्या टीममध्ये पाहिजे ते लोक. इथे सेट झालेलं आहे ऑलरेडी, त्यामुळे काय कोकण कन्या आहे आणि माझ्या टीमचं नाव स्वरमय कोकण आहे. ऑफकोर्स माझ्या टीममध्ये यायला पाहिजे, पण असं सह्याद्रीच्या साईडला पण येतं ना ते ठीक आहे, पण माझ्या टीमचं नाव यार. मुलींमधली भांडणं राहू देत, आपण राहुलला विचारूयात. राहुल तुझं काय? मुझे समझ में आ रहा है, मुझे पूछने की जरूरत क्या, जब ये दो लोग इतना लड़ रहे हैं मुझे लगता है कि यहाँ पे यही फायदा उठा सकता है कि जो दो लोग लड़ रहे हैं उसमें शायद मेरा थोड़ा फायदा हो, है ना भाई? शायद. अभिजीत? अरे किती खोटं बोलते सावनी, तू रत्नागिरीची आहे म्हणून. नाही तू पुण्याची आहेस म्हणजे चांगला ग्रुप मिळावा. सर्टिफिकेट दाखवू का? आपल्या कॅप्टन्समध्ये आता खूप जास्त टेन्शन वाढलेलं की कोणाला तुम्ही हवे आहात, यू सो वॉन्टेड. तर मी आता जाणार आहे आपल्या जजेसकडे आणि तुम्हालाच हा निर्णय द्यावा लागणार आहे. आम्हा दोघांना पर्सनली वाटतं की कोकणातल्या मुली आहेत, कोकणातली टीम आहे, तर जुईलीच्या टीम मध्ये स्वरमय कोकण मध्ये जायला पाहिजे. तुम्ही कोकणातून येऊन परत आपल्या घरीच गेलेले आहात, सो विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच मॅम. अरे मित्रा, तू ऑडिशन राऊंडला गायला होतास. हो. आज सरळ दिलरुबा घेऊन आलायस. हो. का सर? ॲक्च्युली माझं असं झालं की मी गाणं शिकायला लागलो, तर माझी आई नेहमी म्हणायची की गाण्यासोबत एक वाद्य जरूर शिकावं. आणि आजकालचे यूथ पाहिले तर मॅक्झिमम गिटार वगैरेकडे जातात, पण माझ्या आत्याकडे एक फार जुना दिलरुबा असा पडला होता. तर मी आत्याला सारखा विचारायचो की दिलरुबा काय आहे, कसा आहे, मला पाहायचं आहे. आणि आत्याने म्हणाली तुला हवं असेल तर घेऊन जा,
आणि मी तेव्हाच तो घेऊन आलो आणि मग त्याच्यामागे जवळपास 4 ते 5 महिने त्याचे सगळे पार्ट्स गोळा करायला, मग ते स्वतः लावायला. कारण की नागपुरात कोणीच दिलरुबाचं काही माहितीच नाही कोणाला. म्हणजे जसं हे पडदा मी मंजानी बांधला आहे, तर असं सगळं इकडल्या तिकडल्या गोष्टी वापरून मी त्याला सुधरवला आणि आता म्हणजे मला वाजवून 3 वर्ष होत आहेत दिलरुबा. क्या बात आहे. संगीत सम्राटवर पहिल्यांदाच दिलरुबा घेऊन कोणतरी आलंय. चालू कर. ऑल द बेस्ट. क्या बात है. मला असं वाटत होतं की तुझं वादन थांबू नये. इतकं ते भावपूर्ण आणि सुरेल होतं. आणि हा राग मधुवंती राग आणि ही गझल माझी खूप जास्त आवडती गझल आहे. आणि नो डाऊट सगळ्या आपल्या कॅप्टन्सनी बझर वाजवला आहे. सो आता मी त्यांच्याकडे न जाता मी तुम्हाला विचारणार आहे. राहुल दादा, तुला कसा वाटला परफॉर्मन्स? तू शिकतोस दिलरुबा? नाही, स्वतः घरी वाजवतो. मला आहे तू शिकावंस अशी माझी फार इच्छा आहे. कारण 3 वर्षामध्ये जर तू नुसता एकटा हे अशा पद्धतीने वाजवू जर शकत असशील तर तू शिकून खूप जास्ती चांगला वाजवू शकतोस. कारण छान त्याच्यामध्ये गायकी दाखवलीस तू. आणि हे वाद्य तसं खूप रेअर आहे. हो, अगदी. सारंगी आणि सतार ह्याचं कुठेतरी मिक्सचर आहे, कारण त्याला फ्रेट्स आहेत. फ्रेट्स आहेत. आणि हा जो राग आहे ना मधुवंती, हो, हा इतका छान वापरला ह्या गाण्यामध्ये मदन मोहन साहेबांनी. मला मधुवंतीची एक गंमत सांगायची आहे. मुद्दामून रागाची गोष्ट निघाली म्हणून. मोठी लोक का मोठी असतात आणि कशा पद्धतीने ते व्यक्त होतात सगळ्यांना पंडित कुमार गंधर्व आणि माझे आजोबा डॉक्टर वसंतराव देशपांडे माहिती असतील. अनेक दिवस भेटले नाहीत ते एकमेकांना आणि त्यांची खूप घनिष्ठ मैत्री होती कुमारजींची आणि माझ्या आजोबांची. तर माझ्या आजोबांनी त्यांना फक्त 2 ओळी लिहून पाठवल्या. ते देवासला राहायचे आणि आम्ही पुण्याला राहायचो. तर त्यांनी अशा 2 ओळी पाठवल्या की मैं आऊ तोरे मंदरवा पैया परन देहो मोहे मन बसिया. की मला तुझ्या घरी यायचं आहे काय, तर मला तुझी आठवण येते, मला फक्त तुझ्या पाया पडायचं आहे कारण तू माझ्या मनामध्ये बसलायस. तर कुमार काकांच्या कुमारजींची 2 ओळींचंच उत्तर आलं की अरे मेरो मढैया तोरा आहे रे, काहे धरे चरण मेरो मन बसिया. माझं घर, माझं हे हृदय हे तुझंच आहे, तू कशाला माझ्या पाया पडतोस, तू पण माझ्या मनामध्येच बसलायस. आणि जेव्हा कुमारजींनी अनुपराग विलास हे त्यांचं बंदिशीचं पुस्तक करत होते तेव्हा त्यांनी माझ्या आजोबांना विचारलं, अरे मला ही मधुवंतीमध्ये बंदिश सुचली आहे तर ती मी घालू का माझ्या पुस्तकामध्ये. तर माझ्या आजोबांनी अर्थात, आणि ती अजरामर अशी बंदिश आहे. मी 2 ओळी मुद्दाम गाणार आहे. प्लीज.
मला मुद्दामून का असं वाटतं की ह्या गोष्टी ना ह्या मुलांना कळायला पाहिजेत की जुनी माणसं कशी व्यक्त व्हायची सुरांमधनं गाण्यांमधनं आणि त्या पिढीमध्ये जे कलाकारांचं एकमेकांविषयीचं जे प्रेम होतं. मला असं वाटतं की आज हे 4 आपल्याकडे कॅप्टन्स आहेत. प्रियांका स्वतः अतिशय उत्तम गाते, आदर्श आहे, अनेक आपले गवई मित्र आहेत, वादक मित्र आहेत. मला असं वाटतं की हे नातं एकमेकांमध्ये टिकून असायला पाहिजे. स्पिरिटेड कॉम्पिटिशन जरूर पाहिजे. आय एम ऑल फॉर इट. सावनी छान गायली तर सगळ्यांना आनंद व्हायला पाहिजे. अरे किती छान गायली यार, बहुत अच्छे. असं जेव्हा मनापासून वाटेल ना तेव्हा तुमचं गाणं अतिशय जास्ती वृद्धिंगत होतं, असा माझा अनुभव पण आहे. आणि एकमेकांवरती प्रेम करा, तुम्ही खूप मोठे व्हाल. त्याच्यापेक्षा मोठे होण्यापेक्षा ना जो आनंद मिळतो ना आणि जी मस्ती मिळते त्याच्यातनं, म्हणजे मला आदर्शचं गाणं ऐकताना कायम ही गोष्टच डोळ्यासमोर येते की तो मे बी शास्त्रीय संगीत शिकला नसेल, पण तो ज्या प्रामाणिकपणे आणि ज्या मस्तीमध्ये तो त्याच्या विश्वात असतो, ते जे हरवून जाणं आहे ना ते संगीत आहे. त्याच्याकरता लेबल लागत नाही की हे क्लासिकल आहे का, हे फोक आहे का, हे अमुक आहे. हे जोपासायला पाहिजे असं मला वाटतं. ऑल द बेस्ट. आता मी जास्त न बोलता तुम्हाला निकाल जाहीर करण्याची विनंती करते. मला असं वाटतं ह्याचं जे कनेक्शन आहे, ह्याचं जे त्याच्या वाद्यावरचं प्रेम आहे, हा गातोही तेवढा छान. मला असं वाटतं की ह्याला अजून चांगला ग्रूम करू शकतो. तो ग्रुप म्हणजे सूरसाज विदर्भ. राहुलच्या टीम मध्ये तू जातोयस. ऋषिकेश कॉंग्रॅच्युलेशन्स, राहुल कॉंग्रॅच्युलेशन्स आणि दोघांनाही पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
तर जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत आपल्या पुढच्या स्पर्धकासाठी. भरून हात बसले धरून सावली गुरा नाही चिंता त्याची तिन्ही सांज पातुरा चला दोघ मिळून चढू टेकडी वरा चढता चढता धरा हात की वाटन सेरुंदा साळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा साळी मंदी पिकली करवंदा. बालपणातून जीवाचं मैतारा ही तरुणपणातील बालपणाची लहरा कुणी बघत नाही तो चला गडे लवकारा ही आंबट गोडी चाकू वाटते पूर्वांगी चंदा साळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा साळी मंदी पिकली करवंदा जाळी मंदी पिकली करवंदा. वा वा मानसी, फक्कड लावणी सादर केलीस आणि माझी खूप आवडती लावणी आहे ही. आणि मनीषसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन झाल्या पाहिजेत. कमाल. मानसी 2 बजर वाजलेत, जुईली आणि सावनी, आणि त्यांची मतं ऐकण्याआधी मी जाणार आहे आपल्या थेट परीक्षकांकडे. मानसी, लिटरली मला खरं उठून उभं राहायचं होतं, पण मी म्हणलं पुढे तू आम्हाला उठून उभं करशील परत एकदा, तर प्रत्येक वेळेला नको म्हणून मी आत्ता नाही उभं राहिलो. पण कसं आहे की काही काही आवाज असतात जे वर्ण घेऊन तुम्हाला यायला लागतात, आणि तुझ्या आवाजामध्ये तू वर्ण ती फिरत घेऊन आली आहेस. आणि कसं असतं की एखादी आपल्याकडे चांगली गोष्ट असली ना की आपण ती खूप जास्ती हायलाईट करायचा प्रयत्न करतो. सुरुवातीला जेव्हा मी गायचो तेव्हा असं असतं ना की त्या वयामध्ये तुम्हाला सगळं दाखवायचं असतं, आपल्याला काय येतं आहे काय नाही. आणि एस्पेशली जेव्हा क्लासिकल गायला बसायचो मी, समोर खूप लोक बसलेली असतील, त्याच्यामधली खूप लोकांपेक्षा जी दर्दी आणि जी समजणारी लोक आहेत ना त्यांच्याकरता जास्ती गाणं होतं की बघा माझ्याकडे काय आहे. त्याच्यामुळे सगळं जे येतं ते उधळून टाकायचो, आणि त्याच्यामध्ये व्हायचं काय की अरे कुठे ठहरावच नाही आहे किंवा काय अमुक नाही आहे. तेव्हा माझ्या गुरूंनी मला सांगितलं की हे बघ राहुल, असं असतं की ती जर गोष्ट, तो जो अलंकार आहे, तुम्ही पूर्ण अंगभर जर सोन्याने तुम्हाला स्वतःला मडवून टाकलं तर मग तुमचे कपडे पण दिसणार नाहीत तुम्हाला. तर तो सोन्याचा जो दागिना असतो ना, नुसती आता हाता बोटामध्ये अंगठी जरी घातली तरी काय सुंदर अंगठी आहे, तर त्याच्याकडे जास्ती लक्ष जातं. तर तुझी ती जी गोष्ट आहे ना, ती जितकी तू जपून वापरशील ना तितकं ते जास्ती अप्रिशिएट होईल आणि ते जास्ती लोकांना आवडेल. मला असं वाटतं ह्या दोघींपैकी कुणाकडेही जरी तू गेलीस तरी ही गोष्ट मी त्यांना मुद्दामून सूचना म्हणून त्या दोघींना देतो की ही खूप ॲसेट आहे त्याची, ही खूप जपून वापरा आणि तू खूप पुढे जाशील, तू खूप छान गायिका होशील, खूप छान, तुझं खूप छान कल्याण हो अशी मी प्रार्थना करतो. ऑल द बेस्ट. वाह, किती छान कॉम्प्लिमेंट्स तुला मिळाल्यात राहुल दादाकडून. आणि मी आता जुईलीला विचारणार आहे, तिची वर्सिटिलिटी मी यूज करीन, कारण की वेस्टर्न पण तिने गायलं होतं मागच्या वेळेस आणि यावेळेस तर फक्कड लावणी गायली आहे आणि मजा आली. मला नक्की आवडेल तिला ग्रूम करायला.
सावनी, ती जितकी लहान दिसते तितकाच पॉवरफुल तिचा आवाज आहे आणि तो वेगवेगळ्या प्रकारे छान त्याला खुलवायला आणि राहुल दादांनी सांगितलं त्याप्रमाणे तिच्याकडे जी नैसर्गिक देणगी आहे तिचा योग्य प्रकारे वापर करून घ्यायला मला नक्की आवडेल. आणि पहिली गोष्ट तर मी हे करीन, ही माझ्या टीममध्ये आली तर तिला खूप खायला घालीन आणि खूप अजून धष्टपुष्ट बनवीन. मग तर काय आवाज म्हणजे या स्टुडिओच्याही बाहेर जाईल म्हणजे. तर मला असं वाटतं की ही माझ्या टीममध्ये आली तर खूप खूप स्ट्रॉंग होईल माझी टीम. आदर्श, मला असं वाटतं की अशीच 2 गाणी अटॅकिंग ऐकली आम्ही आणि खड्या आवाजातली ऐकली तर आम्हाला काहीतरी वेगळं ऐकायचं आहे आणि त्यामुळे तू नाद मधुर सह्याद्री सावनीच्या टीममध्ये जातेस. क्या बात है. सावनी, मानसी, कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि तू एकदम परफेक्ट टीममध्ये गेली आहेस आणि विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकाचं. तू जो झूले प्यार से आराम से मर जाऊं, आजा चंदा बाहों में तुझ में गुम हो जाऊं, मैं तेरे नाम में खो जाऊं. सैया सैया मेरे दिल खुशी से झूमे गाए रातें, पल पल मुझे डुबाए जाते जाते. तुझे जीत जीत हारूं, ये प्राण प्राण बारूं, है ऐसे मैं निहारूं, तेरी आरती उतारूं, तेरे नाम से जुड़े हैं सारे नाते. सैया सैया मला सांग राहुल, तू एवढ्या उशिरा का बजर दाबलास? एक्चुअली दादा मैं थोड़ा लास्ट तक सुनना चाहता था. इतना जल्दबाजी में डिसीजन लेना कभी कभी मुझे लगा कि जल्दबाजी का फैसला भी नहीं होना चाहिए. शुरू से अच्छा गा रहा था, बीच बीच में कहीं कहीं मुझे कंफ्यूज किया ओमकार ने, लेकिन कहते हैं ना वो एंड, अभी कभी कभी म्यूज़िक में कुछ इनकम्प्लीट चीज़ भी कभी कभी कंप्लीट लगती है, वही उन चीज़ों की वजह से मैं थोड़ा कंफ्यूज हो रहा था. बट लास्ट तक तो मुझे श्योर था कि मतलब आना चाहिए, किसी टीम में आना चाहिए, मेरी टीम में ही आना चाहिए. तो अच्छा किसी ने बजाया नहीं तो. ओमकार, तू खूप लकी आहेस बरं का मित्रा, खूप जास्ती लकी आहेस तू. कारण तुझा आवाज अतिशय अतिशय छान आहे, युनिक आहे, मुलायम आहे, खूप छान क्वालिटी आहे तुझ्या व्हॉइसची. पण तू घाबरला का होतास मला कळत नाही आहे. तू घाबरून तुझा आवाज थरथरत होता. त्यामुळे मला असं वाटतं तुला एक ही लाईफलाईन मिळाली आहे की राहुलनी तुला त्याच्या टीममध्ये घेतलं आहे. प्लीज त्याचा जो काही विश्वास आहे तो सार्थ ठरव आणि पुढे जाऊन तुला खूप मेहनत करायला लागणार आहे. आत्ता तू कसा बसा वर आला आहेस, पण पुढे भीती अमुक तमुक ह्या गोष्टी म्हणजे हे सबब चालणार नाही आहे. त्याच्यामुळे यू हॅव टू बी ऑन युअर टोज. तुला खूप मेहनत करायला लागणार आहे, तुझ्यामध्ये आहे ते. फक्त घाबरणं थोडंसं बाजूला ठेवलंस ना तर तू खूप छान गाशील. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. ओंकार, राहुल दादा म्हणलं तसंच तू खरंच खूप लकी आहेस आणि मला असं वाटतं तुला ही जी संधी राहुलनी दिली आहे त्याचं तू आता सोनं करायचं आहेस
आणि अशा प्रकारे तू सूरसाज विदर्भमध्ये गेलायस. कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू. अँड विश यू ऑल द बेस्ट. आम्ही असं जाऊ देणार नाहीये. ओमकार, तुझा आवाज माईकचा आवाज आहे. मला फक्त ओमकार सोबत राहुलला हेच गाणं गाताना ऐकायचं आहे. येस, मनातली इच्छा बोललीस. हीरे मोती मैं ना चाहूं, मैं तो चाहूं संगम तेरा, मैं तो तेरी सैया, तू है मेरा सैया, सैया तू जो छू ले प्यार से आराम से मर जाऊं, आजा चंदा बाहों में तुझ में ही गुम हो जाऊं, मैं तेरे प्यार में हो जाऊं सैया, 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 सैया। हीरे मोती मैं ना चाहूं, मैं तो चाहूं संगम तेरा, मैं ना जानूं तू ही जाने, मैं तो तेरी तू है मेरा, मैं तो तेरी तू है मेरा। क्या बात है, क्या बात है राहुल. ओंकार, तू एकदम परफेक्ट टीममध्ये गेलायस असं मला वाटतंय आणि तुझ्यावर खरोखरच आता खूप जबाबदारी आहे आणि आता आम्हालाही बघायचं आहे की तू या टीमसाठी किती लकी ठरतोय. विश यू ऑल द बेस्ट आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. राहुल, थँक्यू. स्वागत करूयात आपल्या पुढच्या स्पर्धकांचं. तो काळ विसाव्या शतकारंभीचा, या जगी चित्रपट बनू लागले होते, वारसा माझरी होता अष्टकलांचा, हे तंत्र आमच्या देशी आले नव्हते, पण करुणी ठाम निर्धार योगी वृत्तीने, फाळके ऋषीने खडतरवत आचरले, अर्जुनास जैसी लक्ष एकची डोळा, जे अशक्य होते शक्य तयांनी केले. आता ऐक ना, मग कथा घेऊन हरिश्चंद्र राजाची, या चित्रसृष्टीचे पहिले पाऊल पडले, शनिवार 3 मे 1913, भारत भूमीवर चलत चित्र अवतरले, नवतेजाने मने उसळली, घडली ऐसी किमया, लख चंदेरी, आजा आजा आजा, लख चंदेरी, नाजा 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 नाजा. प्रभात आली प्रभात झाली जगती गाजावाजा, बोलपटांचा मुहूर्त ठरला अयोध्येचा राजा.
शिरपेल या म्हणून मी सिनेमा बघूनच कळत काय की आपलं धर्म जन्म 1913 देणारा तेरे पीछे गेने आता मेरे पीछे मैंने आता करेंगे हम भी ज्यादा मेरे बातों पे करते के मैंने की रातों से तेरी बातों को अभी जब मेरी यादों की मेरी निगाहों पे मेरी की निगाहों पे से मेरी राहों पे क्या Come on! Put your hands up! Right! नताना मागुणी थांबवा मी घेतला श्वास नवा पाठीवरती ताप हवी मज धीर हवा आधार हवा सात समुद्रा पार मराठी चित्रध्वजा आम्ही नेऊ उच्च प्रतीच्या कला गुणांचे नजराणे आम्ही देऊ रसिक जनांचे जीवन सारे आनंदाने पूर्ण भरू भव्य दिव्य शुक शावर कलेचे सर्वार्थाने झीज करू नव्या चित्रसृष्टीचे का परगंमन चौघडे मराठी पाऊल पडते पुढे 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 पर्सनली आय लाईक इट. चांगला होता परफॉर्मन्स. थँक्यू मॅम. पण यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट हिअर. येस मॅम. आणि अनफॉर्च्युनेटली कुठल्याच आपल्या कॅप्टन्सनी बझर वाजवलेला नाही आहे. सो मी आपल्या जजेसना विचारते की त्यांना कसा वाटला परफॉर्मन्स. ऑडिशनला तुम्ही धमाल केली होती यार. आज काय झालं मला माहीत नाही. सुरुवातीचा बेसचा ग्रूव्ह सुरू झाला, तिथूनच टेम्पोला मागे पुढे होत होतं. तो साऊंड मला आवडला नाही बेसचा, पहिली गोष्ट. तिथूनच तुमचा परफॉर्मन्स पूर्ण हल्ला. तुझा आवाज इतका छान आहे, तुझ्या आवाजाची आम्ही इतकी तारीफ केली होती ऑडिशनला. पण आज तू पुढे सेकंड हाफला तर स्केलच चेंज केली होतीस. हो सर. खूप फ्लॅट होतं, मला कळलंच नाही. मला म्हणजे एक बँड म्हणून जो साऊंड यायला हवा ना, 2 लीड गिटार आहे तुमच्याकडे आणि तुम्ही एक ड्रम आहे तो कडक आहे, पण आज काहीच तालात नव्हतं. सुराला खूप फ्लॅट होतं आणि फक्त मी तुझ्या आवाजाचा प्रेमी आहे एवढंच मी म्हणेन. थँक्यू सो मच. आणि मला वाटतं की कॅप्टन्सला पण तेच वाटलं असेल म्हणून कोणीही बजर आज वाजवलेला नाही आहे. मला असं वाटतं की तुम्ही परत तयारीने या. तुझा आवाज खूप छान आहे मित्रा. मला पुढच्या पर्वात बघायला तुला खूप आवडेल. हो सर. नक्की सर. नक्की येशील. नक्की सर. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू सर. सर आमची एक रिक्वेस्ट होती. सर तुमच्या दोघांचे ऑटोग्राफ्स आम्हाला आमच्या इन्स्ट्रुमेंट्सवर मिळाले असते तर. जरूर. थँक्यू सर. थँक्यू सो मच. थँक्यू सर. आजच्या एपिसोडमध्ये काही स्पर्धक असे होते जे पुढच्या फेरीमध्ये जाऊ शकले नाहीत, पण जजेसनी दिलेल्या बहुमूल्य कमेंट्समुळे त्यांना संगीत क्षेत्रात पुढे जायला नक्कीच मदत होईल, याबद्दल काहीच शंका नाही. हे जे पर्व आहे हे 1 लेवल अप आहे. सो यू हॅव टू बी ऑन युअर टोज. तुला प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं काहीतरी दाखवायला लागेल आणि ते खूप इम्प्रेसिव्ह असायला पाहिजे. माझे माहेर पंढरी, माझे माहेर पंढरी आहे भीवरे छातिरी. मैं समझ सकता हूँ आपकी उम्र छोटी है तो आपको रियाज करने के लिए काफ़ी वक्त है. तो अच्छे से रियाज करो और तैयारी के साथ आना. देवा दिली हात उद्धार कराया, आबाळाची छाया तुझी समुद्राची माया. मला कळत नाहीये तुझं गाणं असं कसं काय हल्लं पूर्ण गाणं यार. तुझ्या जॉनरचं गाणं होतं, बॅटिंग करू शकला असतास तू. अपेक्षा नव्हती यार. उरफाट्या गावाचा उरफाटाचा हळा, पिंडाचा इथे कावळ्यावर डोळा, सशाने शिकार केली वाघाची.
मित्रा सुराला खूप हल्लं रे गाणं, मजा नाही आली. जो पंच हवा होता अजून छान करू शकला असतास तू. अजून खूप स्पर्धक आहेत, त्यांचे तडाखेबाज परफॉर्मन्सेस बाकी आहेत आणि त्यासाठी आपण भेटणार आहोत पुढच्या भागात. याच ठिकाणी याच वेळी तुमच्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे संगीत सम्राट पर्व दुसरे, को पॉड बाय ॲक्वागार्ड, फक्त झी युवावर.